कॉलेज लाईफ आहे, कूल लाईफ एन्जॉय करायचं, तिथे कुठेतरी डेडिकेशन मिसिंग असतं. तुम्ही ऑटो स्पोर्ट्स क्लबमध्ये त्यावेळेस एक सक्रिय कार्यकर्ते असे होते, त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा प्रोफेशनल जे काय बिझनेसचं जे काय जीवन म्हणून आपण त्यात पुढे काही फायदा झाला का? पुस्तकी ज्ञान हे गरजेचं आहे, पण त्याच्याबरोबर हे एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर ऍक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टी पुस्तकाच्या पलीकडे तो एक्सपिरियन्स करण्याची ती एक गरज नक्कीच आहे. तर मग नक्की काय करावं लागतं की कस्टमर टिकून राहील आणि कस्टमरच आपला ब्रँड अँबॅसेडर? नमस्कार. MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणेच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांपुढे नॉर्मली 3 पर्याय असतात. नोकरी करायची, स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा किंवा उच्च शिक्षणाकरता जायचं. पण या 3 पर्यायांच्या पलीकडे जाऊन जर का वडिलोपार्जित व्यवसाय त्या कुटुंबामध्ये असेल तर सोपं वाटतंय, है की नाही? व्यवसाय असेल तर डिग्री घ्यायची आणि व्यवसाय सुरू करायचा. खरोखरच हे एवढं सोपं असतं का? आजच्या पॉडकास्टमध्ये आपण समजून घेऊया एक सेकंड जनरेशन एंटरप्रेन्युअर जे 5 कंपन्यांचे संचालक आहेत आणि तेवढंच नाही तर यशस्वी उद्योजकही आहेत. स्वागत करूया कौस्तुभ मरुद्वार यांचं. कौस्तुभ, नमस्कार. नमस्कार सर, थँक्यू. स्वागत आहे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणेच्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद बोलल्याबद्दल सर. आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप काही समजून घ्यायचंय येस. की एक उद्योजक हा प्रवास नक्की कुठून सुरू झाला? नक्की म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुरू झाला मुळात सर. आता सांगायचं म्हटलं तर आता मी MIT AOE मधनं पासआउट झालो 2017 बॅचमधून. तर आम्ही हा एक ॲटो स्पोर्ट्स क्लब आहे आपल्या कॉलेजचा. तर तिथं कॉलेजमधून आम्हाला काही फंड्स भेटले होते गाडी बनवण्यासाठी. तर काय फंड्स कमी पडत होते आम्हाला. तर काय करायचं ब्रेनस्टॉर्मिंग केली आम्ही सर्व टीमनी. तर नंतर माझ्याकडे तर स्किल सेट होतं की मॅन्युफॅक्चरिंग कुठून कसं करतात, काय रॉ मटेरियल कुठं भेटतं, कसं करताय. आणि ज्या कॉलेजेस समजा बाहेर गावचे कॉलेजेस आहेत ज्यांना या गोष्टी अवेलेबल नाही आहेत, तर हा एक प्रॉब्लेम होता त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी एक सोल्युशन आहे आपल्याकडे. तर ते कसं करता येईल, तर आम्ही मार्केटिंग चालू केली, तिकडून ऑर्डर्स घेतले. ऑर्डर्स घेऊन मग ऑर्डर्स देखील आले. प्रॉफिट जो आला आम्ही टीममध्ये कॉन्ट्रीब्यूट केला आणि मग तिथूनच मला अशी आवड लागली बिझनेसची. माझं तर आधी असं ओपिनियन होतं मी MS करून बाहेर जाईल, जॉब करेल. पण नंतर हे करता करता मग आवड लागली बिझनेसची आणि मग आवड ती कॅरी फॉरवर्ड झाली पूर्ण. पण मग आता हे MS करायचं काहीतरी स्वप्न असतं. ते बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की ठीक आहे, मी सेकंड इयरला, थर्ड इयरला गेलो की मी MS करेल, असं नॉर्मली स्वप्न असतं. पण मग ते कुठेतरी राहून गेलं उद्योगामुळे, असं काही वाटतंय का? नाही असं काय नाही, नो रिग्रेट्स. म्हणजे असं काय हे नाही झालं, चांगलंच झालं म्हणजे आयुष्याचं, की तिकडं नाही गेलो, इकडे राहिलो आणि देशासाठी आपण काहीतरी काम करतोय. त्याचा मला भरपूर आनंद आहे. मग आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो व्यवसायाची व्याप्ती वाढली. राईट. तर व्यवसाय हे कुठे-कुठे आहेत? म्हणजे इंडस्ट्रीज नक्की कुठे आहेत आणि त्याचे लोकेशन्स आणि त्याचे कस्टमर बेस नक्की कुठे-कुठे? राईट. आता बेसिकली आमचे 4 इंडस्ट्रीज आहेत. ते भोसरी MIDC मध्ये लोकेटेड आहे. एक कौस्तुभ एंटरप्राइज म्हणून आहे W265 ला. एक J5 ला फिनिक्स कॉर्पोरेशन आहे. एक मेटल आर्ट्स इंटरनॅशनल आहे. एक ओमसा इंजिनियर्स आहे आणि एक तळवडेमध्ये MG इंडस्ट्रीज म्हणून आहे. आणि आम्ही केटर म्हणजे पूर्ण आमचा आता विचार आहे की पूर्ण जगाला केटर करायचं. सध्या आम्ही पुण्यापासून चालू केलं. सातारा, सांगली, औरंगाबाद, नाशिक, त्यानंतर आता पिथमपूरमध्ये चालू आहे. बेंगलोर चालू आहे, चेन्नई चालू आहे, आता दुबई चालू झालं आहे. तर एक पाऊल पुढं चाललंय. म्हणजे जागतिक लेव्हलला व्यवसाय घेऊन जायचा आहे. येस. आमचं एकच एम आहे की चायनाला कसं ओव्हरटेक करेल भारत. अरे वाह! माझं असं मत आहे की ज्या दिवशी आपण चायनाला बीट करू, त्या दिवशी आपण पुढं जाऊ. सुपर पॉवर होऊ. बरोबर. आणि आता जे टॅरिफ्स लावतोय ट्रम्प चायनाच्या विरोधात, तर ती आपल्यासाठी एक संधी, सुवर्ण संधी म्हणू शकतो आपण. त्या संधीचा प्रत्येक उद्योजकांनी ग्रॅब केला पाहिजे. आता एक एक्झाम्पल देतो, जर सिंगापूरमध्ये कोणी माणूस बिझनेस उघडतोय, तर तो सिंगापूरची पॉप्युलेशन तुम्ही बघा एकदम फार कमी आहे आणि क्षेत्रफळ म्हटलं तर पुण्यापेक्षा कमी आहे. बरोबर. तर तो सिंगापूरसाठी बिझनेस कधी उघडत नाही. तो जगाला केटर करण्यासाठी बिझनेस उघडतो. तर आपल्या इथं ती मेंटॅलिटीच नाही लोकांची किंवा लोकांना माहीत नाही, की असं करू शकतो का आपण? असं केलं पाहिजेल का?
तर आता गव्हर्नमेंटनी पण EPPIC म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे. तर ते आणलंय जे उद्योजकांना मार्गदर्शन द्यायला. तर या गोष्टी आपण माहिती करून घेतल्या पाहिजे आणि जगाला केटर कसं करता येईल भारताला सोडून. म्हणजे पूर्ण जग मोठं मार्केट आहे. ओन्ली इंडिया आपला उद्योजक बिझनेस टाकतो तो आजूबाजूच्या इंडस्ट्रीज किंवा आजूबाजूचं मार्केट केटर करण्यासाठी टाकतो. पण जगाचा कोणी विचार नाही करत आहे. आणि फार निश प्रॉडक्ट आहेत जगात, की आपण विचार करतो, "अरे, हे कुणी पण बनवून देत असेल." पण अरे कोणी पण बनवून देतंय ऑलरेडी. व्हाय नॉट यू? व्हाय नॉट अस? तर माझा तोच विचार आहे, की व्हाय नॉट अस? आणि आपण पुढं केटर केलंच पाहिजे आणि आपल्याकडे तेवढी कॅपेबिलिटी आहे, तेवढी टेक्नॉलॉजी आपण पुढे गेलेलो आहे. आपल्याकडे मॅन पॉवर आहे. तर आपण एक्सपोर्टचाच विचार केला पाहिजे. मग आता हे नवनवीन जे काही मटेरियल्स येत आहेत, स्टँडर्ड्स बदलत आहेत, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये त्यांचे रिक्वायरमेंट बदलते. मग इथे कुठेतरी मटेरियल सायन्स, मेटॅलर्जी या सगळ्यांचा वापर होतोय. होतो ना. पण मग अकॅडमिक जेव्हा चालू असतं, ज्यावेळेस अकॅडमिक आपण शिकतो कॉलेजमध्ये, तर ते शिकत असताना ते जे काही शिकलात, त्याचा काही वापर झाला व्यवसायामध्ये की वापर नाही झाला? नाही बघा, वापर नेहमीच होतो आणि कुठं ना कुठं आता तुम्ही त्या स्ट्रीमला पकडून चालले तर 100% वापर होतो तुमच्या एज्युकेशनचा. आता हे इंजिनिअरिंग इट इज जस्ट म्हणजे काय म्हणतात इंट्रोडक्शन आहे, मी तर म्हणेल. तुम्ही एम-टेक केलं, अजून थोडं पुढे गेले डीपमध्ये. पी-एच-डी केल्यावर तुम्ही त्या सब्जेक्टला पूर्णपणे शिकले, असं म्हणू शकतो. म्हणजे ओव्हरव्ह्यू आला एक सब्जेक्टचा. पण इंजिनिअरिंगमध्ये कसं होतं, की तुम्हाला माहीत नसतं तुम्हाला कुठं जायचं. तुमचं एम क्लिअर नसतं त्यावेळी. मग जेव्हा तुम्ही एका कंपनीत हे करता, जॉइन करता, तेव्हा तुम्हाला कुठलं एक डिपार्टमेंट दिलं जातं. मग तुम्हाला कधी सॉम, टॉम, डॉम उपयोगी येईल, कधी मेटलर्जी उपयोगी येईल, कधी हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स उपयोगी येईल. मग सगळ्या सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू पाहिजेल तुम्हाला. मी असं नाही म्हणत, की तुम्ही एक्सपर्टच पाहिजेल त्या सब्जेक्टमध्ये. यू शुड नो इट. फंडामेंटल्स माहिती पाहिजे. फंडामेंटल्स तुमचे बेसिक्स नेहमी क्लिअर पाहिजे लाईफमध्ये. कुठलेही मग ते पर्सनल लेव्हलचे असो किंवा एज्युकेशनलचे असो. बेसिक्स शुड बी क्लिअर. आणि जर तुम्ही त्या फील्डमध्ये उतरताय, समजा आता माझा मेटलचा व्यवसाय, तर मला जे मेटलचे फंडामेंटल्स आहेत किंवा मेटलर्जीचे सब्जेक्ट्स आहेत, ते थोडेफार फंडामेंटल्स क्लिअर पाहिजे, की कार्बन जास्ती वाढल्याने काय होतं, निकल कमी झाल्याने काय होईल. तर इट इज जस्ट अ थिंग, की तुमचा कस्टमर एक्सपेक्ट करतो तुमच्याकडनं, की या माणसाला नॉलेज आहे का नाही. देन ही विल ट्रस्ट यू कंप्लीटली. पण मग सेकंड जनरेशन एंटरप्रेन्युअर्स म्हटल्यानंतर बऱ्यापैकी वेळेस हे असं असतं, की हां, उद्योग माझा सेट आहे. वडिलांनी किंवा फॅमिली मेंबर्सने तो उद्योग सुरू केलाय. मला फक्त जायचंय आणि तो व्यवसाय पुढे कुठेतरी कंटिन्यू करायचा आहे. बरोबर. तर हा विचाराच्या पलीकडे जर का जायचं असेल आणि तो उद्योग वाढवायचा असेल, कदाचित तुमच्या बाबतीत म्हटलं तर एक्स्पोनेन्शियल ग्रोथ असं म्हणेल. राइट. मग जर का एक्स्पोनेन्शियल ग्रोथ करायचा असेल, तर नक्की काय करायला पाहिजे? बघा, असं कोणी तुम्हाला सांगणार नाही काय केलं पाहिजे. यू शुड नो की तुम्हाला काय करायचंय. आता माझं ध्येय क्लिअर होतं, मला काय करायचं. माझं एम क्लिअर आहे. बेसिकली आता तुम्हाला मुंबईला जायचंय. तुम्ही मुंबईच्याच गाडीत बसणार आहे. तुमचं एम क्लिअर आहे. तुम्ही नागपूरच्या गाडीत नाही बसणार ना, बरोबर. मुंबईला जायचा माणूस. तर एम बेसिकली क्लिअर पाहिजे कुठल्याही माणसाचं. तो कुठल्याही क्षेत्रातला असो. तर माझं एम क्लिअर होतं, की मला ही इंडस्ट्री वाढवायची आहे. मला हे सगळे कस्टमर्स केटर करायचे. मला एक्सपोर्ट करायचंय. मला काय करायचं मला ते क्लिअर होतं. आणि पॅशन ड्राईव्हज युअर बिझनेस. तुम्हाला कुणीही कितीही सांगा, की तुम्ही येऊन बस बाबा, हे कर, ते कर, काहीच नाही होत. जेव्हा तुमच्या आतून इच्छा असते, की मला उठायचंय, मला जायचंय कंपनीत, मला कामच करायचंय एवढं, तर पॅशन ड्राईव्हज यू. कोणीही कितीही सांगितलं काही फरक नाही पडत. आता माझंच उदाहरण घ्या, की डिप्लोमापर्यंत मी ॲव्हरेज स्टुडंट होतो. पण थर्ड इयरपासनं मला ती समज आली, की बाबा कोण आपल्याला समजवणार नाही. जे करायचं ते मलाच करायचं आहे आणि चांगलं केलं तर माझंच चांगलं होईल. चांगले टक्के पडले, चांगलं कॉलेज येईल, चांगली संगत भेटेल. ते सगळं त्यावेळी कळालं मला. सेकंड इयरमध्ये माझा स्कोर नव्हता चांगला, पण थर्ड इयरमध्ये मी 3 सब्जेक्ट टॉप केले. अरे वाह! अचानक. अचानक नाही झालं कारण मी सगळं त्यागलं होतं. एकही मूव्हीला गेलो नाही. सेकंड इयरमध्ये पूर्ण अपोझिट होतो. सगळे मूव्हीज फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिले. पण थर्ड इयरमध्ये ती समज आली मला. आणि मग त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगमध्ये पण ते कॅरी फॉरवर्ड राहिलं सगळ्या गोष्टी. आणि कुठलीही डेडलाईन मीट करायचं मला आता मग त्यानंतर कधी टेन्शन नाही आलं. मला कॉन्फिडन्स आला मी करू शकतो. मी काही मनावर घेतलं तर ते करू शकतो. फक्त मनावर घेतलं पाहिजे आणि काय म्हणतात डिसिप्लिन पाहिजे लाईफ. बेसिकली आता मी 3D वरती वर्क करतो. 3Dचा अर्थ म्हणजे डेव्हलपमेंट, डिसिप्लिन आणि डेडिकेशन. हे 3D तुम्ही आले कधी कुठल्याही माणसात, तर तो कधीच फेल नाही होणार.
तो पुढेच जाणार, मागं कधी येणार नाही. बरोबर. डेडिकेशनबद्दल जर आपण विचार केला, तर विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना असं वाटत असतं, की कॉलेज लाईफ आहे, कूल लाईफ, एन्जॉय करायचं आहे. बरोबर. तिथे कुठेतरी डेडिकेशन मिसिंग असतं. बरोबर. तर मग डेडिकेशनची सुरुवात, शिकण्याची सुरुवात ही खरोखर कॉलेज लाईफपासून व्हायला पाहिजे, की नंतर मग डिग्री घेतल्यानंतर बघूयात, आपोआप शिकेल, असं काही असतं? नाही, तसं कधीच नसतं. डेडिकेशन हे आता कुणी तुमच्यात आणून नाही देणार किंवा मोटिव्हेशन जे म्हणतो आपण ते 7-8 दिवस टिकतं. डेडिकेशन हे लाँग लाईफ टिकणारी गोष्ट आहे. डिसिप्लिन, डेडिकेशन जे म्हणतो आपण. आणि एन्जॉय केला पाहिजे. मी नाही म्हणत नाही असं. एन्जॉयच्या वेळी एन्जॉय करा, अभ्यासाच्या वेळी अभ्यास पण करा, शिकायच्या वेळी शिकून पण घ्या. मग त्या वेळी ते गोष्टी केल्या पाहिजेत. त्या गोष्टी कधी परत येत नाहीत. आता मला लेक्चर तुमचं अटेंड करायचं कॉलेजमध्ये, नाही करू शकत. त्यावेळेस करू शकतो ना मी. बरोबर. मला आता इव्हेंट ऑर्गनाइज करायचा होता कॉलेजमध्ये, तर ते कॉलेज लाईफमध्येच करू शकतो. बंक करायचं तर कॉलेज लाईफमध्येच करू शकतो. व्हॉटएव्हर त्या काळ, तो एकदा काळ निघून गेला, यू कॅनॉट डू इट. टाईम कोणासाठी थांबत नाही आपण म्हणतो. तर ती जी वेळ निघून गेली, ती वेळ निघून गेलेली असते. तर त्यावेळी त्या गोष्टी केल्याच पाहिजे. स्किल सेट डेव्हलप केलंच पाहिजे. जे आपले आता बेसिक नॉलेज, आता लोकांना वर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर येत नाही अजून पण पासआउट पोरांना. चांगले एकदम टक्के पडलेले आहेत लोकांना. पण ते येत नाहीत. ते बेसिक्स आहेत. ते शिकलेच पाहिजे कुठल्याही मुलांनी. म्हणजे इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या मुलांनी. तर असे सगळ्या आता कोडिंगमधले कोडिंगचे बेसिक्स त्यांनी शिकले पाहिजे. तर बेसिक्स, फंडामेंटल हे नेहमी तुमचे राईट पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि ती वेळ निघून गेली की तुम्हाला मग ते सेग्रिगेशनमध्ये तुम्हाला मागं टाकणार कंपनी कुठली, की ह्याला काही येत नाही, ह्याला मागं टाका. ज्याला येतं त्याला पुढे घ्या. तुम्ही कितीही काही स्कोर करा, नो वन विल लुक ॲट यू. पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त स्किल सेटबद्दल आपण बोललो. तर तुम्ही ऑटो स्पोर्ट्स क्लबमध्ये त्यावेळेस एक सक्रिय कार्यकर्ते असे होतात. राईट. आणि इनफॅक्ट अजूनही आहे. म्हणजे येस. 2017ला तुम्ही ग्रॅज्युएशन केलं MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदीमधून आणि अजूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तर असं कुठे नक्की फायदा झाला, की ऑटो स्पोर्ट्समध्ये मी काम केलं, बाहाच्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेशन केलं. तर त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा प्रोफेशनल जे काही बिझनेसचं जे काही जीवन म्हणू आपण, त्यात कुठे काही फायदा झाला का? फायदा 101% झालाय सर. आता कुठल्याही माझ्या मशीनचा ब्रेकडाऊन झाला पार्ट, तर मला माहिती आहे कुठं बनतं, काय बनतं. आणि ते वेंडर्स माझे, जेव्हा मी बाळाला मशीनिंगला टाकायच्या गोष्टी, तर ते वेंडर्स अजून पण माझ्यासोबत आहेत. आणि मी त्वरित म्हणजे ते काम करू शकतो. मला हेडेकची गरजच नाही कुठली. फॉर एक्झाम्पल आता बेअरिंग बसती, तर बेअरिंग टॉलरन्स माहिती पाहिजे आपल्याला किती. ते मी तेव्हा केलं, तेव्हा माझ्याकडनं चुकी पण झाली, की हे माहितीच नव्हतं मला. कुणी सांगितलंच नाही. पण ते चुकी झाली, शिकलो, तर आज त्या गोष्टी मला माहिती आहेत. आता कुठं समजा फॉर एक्झाम्पल कुठं आता गिअरचं मटेरियल असेल, तर EN24 वापरलं पाहिजे. ते का माहिती आहे? कारण तेव्हा वापरलंय मी. आणि बहामुळे काय झालं, आम्हाला टीमवर्क, एक टीम कशी फंक्शन करते, कोणाचा काय रोल आहे, डेलिगेशन आपण ज्याला म्हणतो, की ह्यानी मार्केटिंगच बघायचं, ह्यानी मॅन्युफॅक्चरिंग बघायचं, ह्यानी डिझायनिंग बघायचं, ह्यानी हा डिपार्टमेंट बघायचं. ते तेव्हाच आम्हाला कळून गेलं. आता ऑर्गनायझेशन, सगळे ऑर्गनायझेशन तसेच वर्क होतात. कुठलाही ऑर्गनायझेशन तसंच वर्क होतं. तर ती जी गोष्ट आहे, तेव्हाच मला ॲक्वायर झाली. आणि मी सगळ्याच विद्यार्थ्यांना किंवा सगळ्यांना सांगेल, की अशा ज्या ॲक्टिव्हिटीज आहे एक्स्ट्रा करिक्युलर, त्यात 100% भाग घ्या. एक वेळेस तुमचा स्कोर कमी जास्त झाला तरी चालेल, पण जीवनात तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजच पुढे घेऊन जाणार आहे कधी पण. आणि माझ्या बाबतीत ते खरं आहे. मी अँकरिंग केलंय, मॅरेथॉन ऑर्गनाइज केलं, कुठलाच इव्हेंट नाही सोडला. एक वेळेस मी लेक्चर कमी केले असतील, पण सगळे इव्हेंट ऑर्गनाइज केले आणि त्याच्यामुळे आज मला कुठल्याही कामात अडथळा येत नाही. अगदी बरोबर आहे. कारण आपण बघतो, की पुस्तकी ज्ञान हे गरजेचं आहे. पण त्याच्याबरोबर हे एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर ॲक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टी पुस्तकाच्या पलीकडे आहे. बरोबर. म्हणजे तो एक्सपिरियन्स करण्याची ती एक गरज नक्कीच आहे. तर तुम्ही म्हणता, की विद्यार्थ्यांनी नक्की पार्टिसिपेट करावं, स्किल केलंच डेव्हलप पाहिजे. करावे. केलेच पाहिजे. मग आता सॉफ्ट या व्यतिरिक्त समजा आणखी कुठले स्किल डेव्हलप करायचे असतील कॉलेज लाईफमध्ये, तर काय करायला पाहिजे विद्यार्थी? आता जसं मी अँकरिंग करत होतो, कॉमेंट्री करायचो, तर मला स्टेज डेअरिंग आली, सॉफ्ट स्किल्स वाढले, कॉन्फिडन्स बूस्ट झाला माझा, की मी आता कितीही मोठा क्राउड असू दे, मी नाही घाबरत. कुणासमोर पण बोलू शकतो मी. कारण ते जी भीती असते मनातली ती निघून जाते. आणि स्टेज डेअरिंग फार महत्त्वाची आहे आजच्या काळात. सॉफ्ट स्किल डेव्हलप झालेच पाहिजे. कारण आता तुम्ही उद्या कुठल्या कंपनीत जाणार किंवा कोणी उद्योजक होणार आहे. तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. जो बोलतो त्याचं विकतं पण. आपण म्हणतो ना, विकणाऱ्याची माती पण विकते आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण नाही विकत. अगदी बरोबर. ती माझ्या म्हणजे मी इम्प्लिमेंट केली ती गोष्ट आणि ती खरी पण आहे. आता मटेरियल आमचं कंटिन्यू विकतं. आम्ही जास्ती मार्केटिंगवर स्पेंड नाही करत कधी. पण
विक्री होतीच आहे. कारण मी सांगतोय लोकांना, की बाबा आमचा हा प्रॉडक्ट आहे, आम्ही हे करतोय. ते होणारच आहे. मग ते स्किल सेट तिथून कुठून तरी कॉलेज जीवनामध्ये शिकलात, त्याचा वापर केलात आणि म्हणून त्याचा आज नक्की फायदा फायदा होतोय. झाला. 100% फायदा. कस्टमर बद्दल तुम्ही बोलत होता, की कस्टमर हा टिकून राहतो आणि तुम्ही मार्केटिंगमध्ये काही स्पेंड करत नाही. नाही का. तर मग नक्की काय करावं लागतं, की कस्टमर टिकून राहील आणि कस्टमर आपला ब्रँड अँबॅसेडर होईल? बरं. आता त्याला योग्य मटेरियल देणे, त्याला कधी फसवणूक नाही करणे. आता बेसिकली आम्ही जर मटेरियल नसेल माझ्याकडे, तर मी नाही म्हणतो बाबा नाहीये. पण मी त्याला आता मटेरियल बघून कोणाला ग्रेड नाही कळत. तुमच्या डोळ्याला पण तेच दिसतं, माझ्या डोळ्यांना पण दिसतं, कस्टमरला तेच दिसतं. पण आता आम्ही कलर कोडिंग इम्प्लिमेंट केलंय आमच्या कंपनीत. वी आर द फर्स्ट वन टू इम्प्लिमेंट दॅट म्हणजे आमच्या क्षेत्रात. तर कस्टमर इज व्हेरी इम्प्रेस्ड, की तुमच्या इथं मटेरियल मिक्सच नाही होत. आणि मी कुठल्या लेमॅनला पण सांगेल, की या थिकनेसचं मटेरियल काढून दे मला या कलरचं. तर मिक्सअपचा चान्सच नाहीये. आणि जर माझं मटेरियल मिक्सअप झालं तर त्याचं रिजेक्शन होणार आहे. आणि एंड ऑफ द डे माझं नाव खराब होणार आहे. पण मग ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्यामुळे कस्टमर खुश आहे आणि तो सांगतो, "इकडे जा तुला योग्य मटेरियल भेटेल, योग्य दरात भेटेल आणि सर्व्हिस चांगली आहे यांची." ते जे टाईम कमिट करतात, ते जे सांगतात तेव्हा भेटतं. मग कस्टमर सर आजचा काळ आहे तुमचा कॉस्टिंगचा नाहीये किंवा नाही सर्व्हिसचा काळ आहे. तुम्ही किती फास्ट डिलिव्हर करू शकता, किती फास्ट देऊ शकता. आपण आता हे नवीन ब्रँड्स आले, Zomato आलं, Swiggy आलं, ते का पुढे आहेत? कारण ते कस्टमरला सर्व्हिस चांगली देतात आणि फास्ट देतात. तेच आमच्या बाबतीत आहे. आम्ही फास्ट केटर करतो, सर्व्हिस देतो आणि अवेलेबिलिटी आहे. नॉलेज आहे, टेक्निकल स्पेक शीट्स देतो आम्ही त्यांना. मग तो कुठं जात नाही. पण दुसऱ्या बाजूने जर का आपण बघितलं, तर लोकं म्हणतात, की आजचा जर का आपण काळ बघितला, तर हार्ड निगोशिएशनचा आहे किंवा कॉस्ट कटिंगचा आहे. तर याच्यामध्ये कितपत तथ्य आहे म्हणजे? कॉस्ट कटिंग आहे नाही असं नाहीये. आता मार्जिन्स नॅरो झालेले आहेत सगळ्यांचे. पण कॉस्ट कटिंगला घाबरायचं कशाला? तुम्हाला ती कॉस्ट भेटते ती ती मला पण भेटणार आहे. आता फक्त कॉस्टचा फॅक्टर नाहीच आता सर्व्हिसचाच फॅक्टर आहे. हाऊ क्विक यू गिव्ह युअर कस्टमर. तोच एक मेन पॉइंट आणि काय आता 2 कस्टमर्स असतात बेसिकली. एक क्वालिटी कॉन्शियस असतो, एक कॉस्ट कॉन्शियस असतो. क्वालिटी कॉन्शियस हा माझा कस्टमर आहे नेहमीपासून. कॉस्ट कॉन्शियसला पण आम्ही सप्लाय करतो. पण त्यांना क्वालिटीशी घेणं-देणं नसतं. जे डोमेस्टिकसाठी काम करतात ते कॉस्ट कॉन्शियस असतात. त्यांना कमी किमतीत पाहिजे आणि जो क्वालिटी कॉन्शियस आहे त्याला प्रॉपर पॅकेजिंग लागतं, प्रॉपर ग्रेड पाहिजे, टीसी पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. तर कस्टमर वेगळे-वेगळे आहेत सगळ्यांचे. तुम्ही कुणाला केटर करताय त्याच्यावरती अवलंबून जास्ती. परंतु व्हॅल्यू एडिशन हे नक्की करायला पाहिजे. व्हॅल्यू एडिशन केलीच पाहिजे. त्याशिवाय तुमची प्रगती होत नाही आणि जेव्हा तुम्ही प्रगती करणं थांबवताल, त्या दिवशीपासून तुमची दुर्गती चालू होते. अगदी. म्हणजे शिकणं पण हे नेहमीच पाहिजे. येस, जे जरी आपण कंटिन्युअस लर्निंग इज नेसेसरी. ग्रॅज्युएशन नंतर पण शिकलंच पाहिजे. येस, तुम्ही ग्रॅज्युएशनच्या नंतर एम-बी-ए पण केलं. येस. तर त्याचा काय एक्सपिरियन्स होता? एम-बी-एने काय फायदा झाला का? आणि कशामध्ये एम-बी-ए केलं? मी बेसिकली केलंय सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये एम-बी-ए. तर सप्लाय चेनमध्ये माझी जिथं-जिथं कॉस्टिंग होती, कुठं-कुठं ओव्हरहेड्स जास्ती होते माझे, ते आम्ही कमी केले. कॉस्ट कटिंग केली. लेबर्सचा कॉस्ट वगैरे कसं नाही. कंपनीत आपल्याला कुठं-कुठं लाईटची बचत करता येईल, कुठं पॉवर सेव्हिंग करता येईल, तिथं पॉवर सेव्हिंग केली आम्ही. परत आमच्या इथे कम्युनिकेशन गॅप होता, त्यासाठी आम्ही गोष्टी डेव्हलप केल्या कंपनीत. तर आता या सगळ्या गोष्टी एलिमिनेट झाल्या. का? कारण मी त्या गोष्टी शिकलो एम-बी-एमध्ये. नुसतं मी पास नाही झालो, नुसता अभ्यास नाही केला, तर ते इम्प्लिमेंट सुद्धा केलं. इम्प्लिमेंट केल्यावर मला आनंद झाला, बाबा मी एम-बी-ए केला आणि कुठेतरी फळ भेटलं त्याचं. आणि कंटिन्युअस ट्रेनिंग खरंच गरजेचं आहे. आता 10 वर्षापूर्वीचा काळ बघा, आजचा काळ बघा, कायापलट झालेली आहे. बरोबर. फार पूर्वी लोकं पेजर वापरायचे, आज स्मार्टफोन वापरतायत. आधी पी-ओ आम्हाला म्हणजे भरपूर आधी तर ते पोस्टाने यायची. आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मेल येतो. WhatsApp आहे. तर या सगळ्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे आपण. आणि जो काळाप्रमाणे बदलला नाही तो मागे राहतो. टेक्नॉलॉजी पण टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे. शिकलीच पाहिजे. कारण काळ बदलतो, हं, टेक्नॉलॉजी बदलते, कस्टमरची रिक्वायरमेंट पण बदलते बदलते. आणि व्हॅल्यूज पण आपल्याला ॲड करता त्याच्याबरोबर आल्याच पाहिजे. येस, व्हॅल्यू एडिशन पाहिजे. मग आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये थोडंसं आपण मागे वळून बघितलं, तर असं कुठे जाणवलं का, की हां, माझ्या घरी एक उद्योग आहे, तो मी सेट केलेला आहे कोणीतरी आणि मला तो फक्त पुढे घेऊन जायचा आहे. हं. असं कुठेतरी होतं का? रिलॅक्स मोमेंट असा कुठे जीवनामध्ये होता का? नाही मला आधीपासून असं रिलॅक्स बसायची सवय नाही. काहीतरी करत राहायचं. हे प्रत्येकाचा स्वभाव असतो. कोणाला आयतं दिलेलं तसंच ठेवून द्यायचं. कुणी लॉस पण करतं. कुणी पुढेही घेऊन जातं. तर मला नेहमी पुढे घेऊन जायची इच्छा होती. आणि ते आपण केलं म्हणजे पॅशन आहे मला आम्ही पैशासाठी कधीच काम नाही करत.
आणि पैसे आहेत, म्हणजे वी कॅन सस्टेन मंथ, इयर, लाईफ लॉंग वी कॅन सस्टेन. बट पैशासाठी काम नाही करत, पॅशनसाठी काम करतो. ज्याच्याकडे जो पॅशन ड्रिव्हन आहे तो कधी थांबत नाही बेसिकली. पण आता जे विद्यार्थी अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या घरी कुठलंही बॅकग्राऊंड नाही, बरोबर, आणि त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, बरोबर. आयडियाज आहेत किंवा छानशा प्रॉब्लेमला ते सोल्युशन देत आहेत. पण मग असं करत असताना नक्की त्यांनी सुरुवात कधी केली पाहिजे? म्हणजे फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला, की डिग्री घेतल्याच्या नंतर, की मला उद्योजक व्हायचंय, मग त्याच्याकरता लागणारा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाची सुरुवात त्यांनी नक्की कधी केली पाहिजे? माझं असं सोज्वळ मत आहे की तुम्ही पहिलं एज्युकेशन कम्प्लीट करा, किंवा अपॉर्च्युनिटी स्ट्राईक झाली, साईड हसल जर तुम्हाला जमत असेल, करिअर स्पॉईल न करता किंवा त्या गोष्टी त्याग न करता, तर तुम्ही करा. पण जर तुम्हाला काही ट्रेनिंग नेसेसरी आहे, आता एक जॉब केला तर कोणाला डिसिप्लिन असेल आयुष्यात, त्यांनी पहिलं जॉब करायचा आणि अशा जागी करा जिथं टाईमचं बंधन आहे, किंवा तुम्हाला त्या गोष्टी डेडिकेशन दाखवायला लागेल. डेडलाईन्स ज्याला मीट करता येत नाही त्यांनी जॉब केला पाहिजे पहिलं. 1-2 वर्ष त्यांनी जॉब केला पाहिजे. मग त्याला एक फ्लोमध्ये जातो माणूस, की ऑर्गनायझेशन कसं काम होतं, प्रोसेस कशा सेट होतात, एस-ओ-पीज काय असतात. आता मी ते शिकलो सगळ्या गोष्टी. पण मला पण वेळ गेला ते शिकायला. आणि ज्याला एम ज्याचं क्लिअर आहे, की मला बिझनेसच करायचा आहे, तो करू शकतो बिझनेस. बिझनेस काय अवघड नाहीये, कधीच अवघड नसतं. फक्त तुम्हाला त्याच्यात डेडिकेशन द्यावंच लागतं, टाईम द्यावा लागतो आणि फळ भेटायला उशीर होतो. कुठलाही बिझनेस तुम्हाला रन करायचा आहे तर 999 डेज तुम्ही रन केला, तर यू आर सक्सेसफुल. त्याच्या आधी तुम्ही आउट झाले, की आउट ऑफ द अच्छा, काय बिझनेस. फॉर्म्युला काय आहे 999चा? 3 वर्ष झाले बेसिकली 999 इयर्स म्हणजे 999 डेज. 3 वर्ष झाले थोडक्यात. 3 वर्ष तुम्ही कुठल्या गोष्टीत सस्टेन झाले, मग तुमचा घर खर्च निघतोय, तुमचा डेली एक्सपेन्स निघतोय, तुमच्या खाय-प्यायची व्यवस्था आहे. 999 डेज तुम्ही हे सगळं करू शकले आणि यू आर ओके. सस्टेन होतो. सस्टेन होताय तुम्ही. त्याच्या पुढं मग तुमचा प्रोग्रेस होणार, 100% होणार. पण ते सातत्य लागणार तुम्हाला. मग आता हे करत असताना आपण बघतोय, की जे फ्रेश उद्योजक जे हं, होणार आहेत, ज्यांच्या किंवा मनामध्ये आहे, की मला उद्योग चालू करायचा आहे, बरोबर. त्यांनी सुरुवात तर नक्की केली पाहिजे. केली पाहिजे. परंतु एक 2 मतप्रवाह येतात. म्हणजे हं, एक असं सांगतो, की तुम्ही कुठेतरी कॉलेजचं शिक्षण करत असताना उद्योग सुरू करून बघा आणि डिग्री घेतली, की तो व्यवसाय पुढे घेऊन जा. पुढे घेऊन. हा एक पहिला मतप्रवाह. आणि दुसरं असं म्हणतं, की जसं तुम्ही म्हणालात, की हं, 2-3 वर्ष तरी ना नोकरी केली पाहिजे. नोकरी बरोबर. केल्यानंतर मग व्यवसाय चालू केला पाहिजे. हां, तर 2 दोघांमधलं बेस्ट काय मग? नाही तसं नाही. माणसाच्या पर्सनॅलिटीवर डिपेंड आहे, की तुमची पर्सनॅलिटी काय आहे? तुमचं डेडिकेशन आहे, तुमचं हे आहे, काय म्हणतात त्याला, सातत्य आहे, तर तुम्ही डायरेक्ट बिझनेस करू शकता. पण तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी लॅक असतील, तर तुम्ही पहिला जॉब करा. तिथून तुम्हाला या गोष्टी भेटतील, स्किल्स तुम्ही शिकणार. मग तुम्ही बिझनेस नंतर करा, 2 वर्ष थांबून करा. लाईफ पूर्ण आपल्याला आहेच आपल्याकडे. म्हणजे 2 वर्षातच केलं पाहिजे असं काही नाहीये. आणि मेन म्हणजे तुमचं एम क्लिअर पाहिजे. तुम्हाला किती पैसे कमवायचे, कुठं थांबायचंय, किती कमवले पाहिजे, तुम्हाला काय करायचं पैसे कमवून पण. हां, अतिशय चांगला मुद्दा आहे. म्हणजे हां. पैसे किती कमवायचे आणि कुठे कुठं थांबायचं हे थांबायचं बऱ्याचदा कळतच नाही. कळत नाही. मग ते कळायला पाहिजे सगळ्यांना. बिझनेस करा, नाही असं नाही. स्काय इज द लिमिट फॉर एव्हरीवन. पण कुठं थांबायचं ते आपल्याला माहिती पाहिजे. मला पण नुकताच कळालं कुठं थांबलं पाहिजे आणि किती करायला पाहिजे. वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे आपल्या लाईफमध्ये. तो आपल्या इथं भेटत नाही बऱ्यापैकी. इंडियामध्ये कल्चर वेगळं आहे आपलं वर्किंगचं. तेच फॉरेनमध्ये जेव्हा आपले यूथ का तिकडे अट्रॅक्ट होतात आज फॉरेनमध्ये, आणि तिथे वर्क लाईफ बॅलन्स चांगला आहे. 8च अवर्स काम आहे तिकडे. आपल्या इथं 12 अवर्स मिनिमम आहे, प्लस ट्रॅफिक, कम्यूट टाईम एक्स्ट्रा. तर वर्क लाईफ बॅलन्स फार गरजेचं आहे. तुमचं मेंटल पीस पाहिजे तुम्हाला. वर्क लाईफ बॅलन्स आणि मेंटल पीसबद्दल तुम्ही बोललात, तेव्हा एक छान असं गमतीशीर कोट आठवलं मला. कोणीतरी असं म्हटलंय, की व्यवसाय म्हणजे 24 तासाची नोकरी, असं म्हटलंय. तर असं खरोखर काय असतं का 24 तासाची नोकरी? काही इमर्जन्सी असतात बिझनेसमध्ये, प्रॉब्लेम्स येतात. हं. ते कसे सामोरून जायचे ते तुमच्यावरती आहे. मी तर कुठल्या गोष्टीचं कधीच टेन्शन घेत नाही. जो होना है वो होना है. मी टेन्शन घेऊ तरी तो प्रॉब्लेम होणारच आहे. नाही घेणार तरी होणार आहे. पण एक काम माइंडेडनी तुम्ही तो प्रॉब्लेम टॅकल केला पाहिजे. ह्याच्यापेक्षा वाईट काय होणार आहे का? नाही. का टेन्शन घ्यायचं? चलते रहो, करते रहो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस एक हं. नवीन उद्योग आपण सुरू करतोय किंवा आहे त्या व्यवसायाला आपल्याला ग्रोथ करायची आहे, डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, एक्सपान्शन करायचं आहे. तर चॅलेंजेस कुठल्या-कुठल्या प्रकारचे नॉर्मली येतात किंवा तुमच्या जीवनामध्ये चॅलेंजेस काय-काय आले? आता मी माझी एक नवीन फर्म पण डेव्हलप केली होती. जसं मी आता कॉलेजमधून जे काम करत होतो,
तिथून मला भांडवल उभं राहिलं. प्रॉफिट जे मी ते खर्च नाही केले. ते सेव्हिंग्समध्ये ठेवून दिले. तर नंतर मला मटेरियल्स किंवा पर्चेस करायचं होतं, तेव्हा ते मी पेमेंट्स यूज केले. कारण माझ्याकडे भांडवल तयार झालं होतं आधीच. आता तुम्ही कुठल्या कस्टमरला केटर करता त्याच्यावरती खूप गोष्टी आहेत. आता तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्री ओन्ली सर्व्हिस देणार आहे, मशीनिंग करून देणार आहे. यू कॅन आउटसोर्स इट फ्रॉम आउटसाइड आणि पुढे देऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचं भांडवल जे लागणार आहे ते कमी लागणार आहे. पण जर तुमचं मटेरियलमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तर ते 99% मटेरियलची इन्व्हेस्टमेंट, 1 or 2% इज युअर प्रॉफिट. तर मग भांडवल उभं करून त्याला टिकवून ठेवणे आणि ते खर्च न करणे ते फार महत्त्वाचं आहे. भरपूर जण काय करतात, पैसे आले की ते खर्च करून टाकणार. मग तुमच्या हातात कॅश फ्लोच नाहीये. कॅश फ्लो हा कधी पण पॉझिटिव्ह साईडला पाहिजे. तुम्ही 2 पैसे कमी खर्च केले चालतील, काही अडचण नाही येणार. लोकं तुम्हाला काही कोणी जज नाही करत. केलं तरी काही फरक नाही पडला पाहिजे. त्या मेंटॅलिटीने आपण चाललं पाहिजे. आणि प्रॉब्लेम्स हे येणारच आहे उद्योजकाला. पण त्याला कसं सामोरून जायचं, आता तुमचं 10वी ची परीक्षा आहे. ती मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक प्रॉब्लेमच किंवा एक एक्झामच आहे ती. नंतर तुम्ही 11वीत गेले. 10वी ची एक्झाम ईझी झाली ना. बरोबर. तुम्ही दिलेली आहे ती. तुम्ही इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरचा पेपर देताय. 12वी ईझी झालं तुम्हाला. हा प्रॉब्लेम वाढत जातो, कमी नाही होत कधी. त्याची लेव्हल वाढत जाते. पण आपली कॅपॅसिटी आपली वाढते. कॅपॅसिटी वाढवावीच लागणार. जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेमला फेस करायचंच आहे हं. आणि सोल्युशन्स काढून नक्की पुढे जायचंच आहे. आणि सगळ्यांच्या लेव्हलनी तो प्रॉब्लेम छोटा किंवा मोठा असतो. आता माझ्या ज्युनियरचा प्रॉब्लेम छोटा असेल माझ्यासाठी. माझ्या सीनियरचा प्रॉब्लेम माझ्यासाठी मोठा आहे. मग त्या लेव्हलला गेलं की तो प्रॉब्लेम फेस करावा लागणार आणि तो प्रॉब्लेम नेहमी प्रॉब्लेमच असणार आहे. छोटा किंवा मोठा, पण कॅपॅसिटी वाईज तो प्रॉब्लेम मोठाच असतो सगळ्यांचा. पण तो एकदा सॉल्व्ह केला, पुढे गेलो, तो प्रॉब्लेम वाटतच नाही. व्यवसाय करत असताना व्यक्ती हा एक व्यक्ती राहत नाही. म्हणजे कौस्तुभ हा व्यक्ती हा एक व्यक्ती नसणारच आहे. असतं. त्याबरोबर एक टीम असते, बरोबर. नेटवर्किंग असतं. तर टीमला हँडल करत असताना काही अशा छोटे काही किस्से आहेत किंवा काही टिप्स आहेत, की जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. असं आता काही आहे का? टिप्स म्हणजे कसं, आता प्रत्येक व्यक्ती पैशासाठी काम नाही करत. कोण तुमच्या कंपनीसाठी काम करतो. कोणाला एक पाठीवर हात पाहिजे, कोणाला शाबासकी पाहिजे, कोणाला पैसेच लागतात. मग प्रत्येकाचं दुखणं किंवा त्याला काय आवडतं ते आपण एक्स्पेक्टेशन्स. एक्स्पेक्टेशन आपण ओळखले पाहिजेत. मग ते एक्स्पेक्टेशन्स ओळखले की टीम तुमची तिथं राहणार आणि कोणाला क्रेडिटच पाहिजे. "हां बाबा, तू चांगलं काम कर." त्याला क्रेडिट देत राहायचं. आणि कोण म्हणतं त्याला मॉनिटरी गेन पाहिजे, त्याला मॉनिटरी गेन. म्हणजे डिपेंड ऑन द पर्सन टू पर्सन. नेटवर्किंग बद्दल जर का बोलायचं झालं, तर नेटवर्किंगचा कसा फायदा तुम्ही करून घेतला? नेटवर्किंग म्हणजे कसं आहे, बिझनेस कुठलाही कोणताही बिझनेस असो, नेटवर्किंग इज द की. तुमचं नेटवर्क किती मोठं आहे, किती जण तुम्हाला रेफरन्स देतात. रेफरलनी बिझनेस हा लवकर वाढतो. तुम्ही कितीही पेड प्रमोशन करा, कितीही पेड मार्केटिंग करा, काहीच नाही होत. जेव्हा मी तुम्हाला रेफर करतो कुणासाठी, की तुमचे सगळे दरवाजे उघडले त्या कंपनीसाठी बेसिकली. तुम्हाला सिक्युरिटी गार्ड नाही आवडणार, तुम्हाला पर्चेसवाला नाही आवडणार. तुम्ही डायरेक्ट त्या मालकासोबत वन ऑन वन करू शकता किंवा पर्चेसवाल्याशी वन ऑन वन करू शकता. पण ते कधी मी रेफरल दिला तर. आणि तो रेफरल पण स्ट्राँग पाहिजे. पण ते कधी होणार स्ट्राँग, जेव्हा तो तुमचं बॉन्डिंग होतं एका माणसासोबत किंवा एका ग्रुपसोबत, तेव्हा ते एकमेकांना रेफरन्स देतात. आता माझं यावर्षीच मी रेफरलनी माझ्या मित्रांना 8 ते 10 कोटीचे काम दिलेत जवळपास. 10 कोटी. हां, ते पण निस्वार्थीपणाने किंवा काय कमिशन न घेता, की त्याचं चांगलं होतं ना, होऊ दे. तो मला रेफरन्स देईल का नाही देईल, नाही फरक पडणार आहे. माझं काम चालू आहे ना, पण त्याचं काम चांगलं होतं ना माझ्यामुळे. बरोबर. हां, त्याने माझा रेफरन्स देऊ दे का न देऊ दे, पण माझं काम आहे देणं. आणि गिव्हर्स गेन म्हणतात. तसं खरी गोष्ट आहे ती, की दिल्याने तुमचं कधी कमी नाही होत. वाढत जातं वाढत नेटवर्क, जाणार. वाढत नेटवर्क वाढणार, फायदे वाढणार आणि एक आनंद पण असतो, की आपण समाजाकरता, आपल्या नेटवर्क करता काही ना काहीतरी केलं. काहीतरी करतो. येस. मग आता नेटवर्किंग जर का वाढवायचं असेल, तर व्यावसायिक म्हटला, की एक लिमिटेड अवर्सच्या पलीकडे जाऊन काम करावं लागतं. बरोबर. तर मग नेटवर्किंग वाढवायचं तरी कसं? भरपूर ग्रुप्स आहे नेटवर्किंग, जसं एक BNI आहे, टाय आहे, रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे किंवा आता आमचा उद्योजक क्लब आहे आमचा एक. तर आम्ही भरपूर ॲक्टिव्हिटीज करतो. त्याच्यात मंथली BC असते. त्या BCमध्ये चांगले हे कन्सेप्ट म्हणजे एक स्पीकर बोलायला जातो. तो आम्हाला गाईड करतो मोटिव्हेशनवरती किंवा बिझनेस डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हेल्थ डेव्हलपमेंट, तसे पण गोष्टी आहेत. मग तिकडे सगळे उद्योजक जमतात. मग जमलं की एक बॉन्डिंग क्रिएट झालं की ते ऑटोमॅटिकली तुम्हाला रेफर करणार. मी त्याच्याकडे कधीही गेलो समजा ओळख नसताना, तो हे नाही एंटरटेन नाही करणार मग. पण एकदा ओळख निर्माण झाली की मी त्याच्या कंपनीत कधीही जाऊन बसू शकतो ॲज अ फ्रेंड.
मग तो एक ट्रस्ट डेव्हलप झाला ना आमच्यात, की बाबा हा माणूस फसवत नाही, की मला पण एक ट्रस्ट डेव्हलप झाला, की हा फसवणार नाही मला. तर एक ट्रस्ट फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो नेटवर्किंगनीच येतो. आणि कधी आपण पिच करत नाही राहायचो कुणाला बिझनेस. एकदा ओळख झाली, की तोच पुढचा माणूस विचारतो, "अरे तू काय करतो?" हां, हा हां. एक चांगला म्हणजे कॉन्सेप्ट वाटला मला, हां. की बऱ्याचदा असं वाटतं, की हां, मी माझं कार्ड देईल, माझं काहीतरी हं, ब्रोशर देईल आणि मी पिच करेल. हं. पण पिचिंगपेक्षा पण तुम्ही म्हटले, की एक पर्सनल रॅपो डेव्हलप होणं बरोबर, गरजेचं आहे. आणि बिझनेस हा इज अ बाय प्रॉडक्ट किंवा ऑटोमॅटिक असा काहीतरी तो बरोबर, व्हायला पाहिजे. बरोबर. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना बऱ्याच काही गोष्टी शिकण्याची गरज आहे, असं आपण आज चर्चा केलीच. पण नक्की समजा उद्योजक व्हायचं किंवा नाही व्हायचं याच्या पलीकडे जाऊन कदाचित ते हायर एज्युकेशनला जातील किंवा नोकरी पण करतील, काही असेल. तर अशा काही टिप्स देता येतील का विद्यार्थ्यांना, की त्यांनी हे 4 वर्षाचं शिक्षण घेत असताना या टिप्स फॉलो केल्या तर यशस्वी नक्की होतील? बरोबर. टिप्स म्हणजे जनरल आपलं एक तर टाईम मॅनेजमेंट आहे बेसिकली, की टाईम तुम्ही कसा मॅनेज करताय, डेली तुम्ही काय ॲक्टिव्हिटी आहे तुमची, तुम्ही अभ्यास किती वेळ करताय, तुम्ही स्किल काय नवीन शिकताय का नाही, ते शिकण्यासाठी काय वेळ दिला आहे का तुमच्या टाईम टेबलमध्ये. ते टाईम टेबल 99% लोकं बनवत नाहीत. जे 1% बनवतात ते अचीव्ह करतात, ते गोल अचीव्ह करतात त्यांचा. तर मी सगळ्यांना सांगेल, की तुम्ही टाईम टेबल बनवा. तुमचा काय रुटीन आहे तो सेट करा. तुम्ही गेम खेळायच्या वेळी गेम खेळा, स्पोर्ट्स खेळायच्या वेळी स्पोर्ट्स खेळा. बाहेर फिरायचं तर फिरा, पण फ्रीली करा विदाऊट अ गिल्ट आणि करताना 100% द्या कुठल्याही गोष्टीला. आणि आता एज्युकेशन म्हटलं तर तुम्हाला बेसिक्स जे आहेत फंडामेंटल्स कारण आता तुम्हाला माहीत नाही तुम्ही पुढे जाऊन कुठल्या फील्डमध्ये जाणार आहे किंवा कुठलं काय डिपार्टमेंट रोल तुम्ही प्ले करणार आहे, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जाणार आहे. इन केस यू आर डुइंग जॉब किंवा बिझनेस करता असताना तर कुठल्या क्षेत्रात तुम्ही बिझनेस करणार. सर्व्हिस इंडस्ट्री झाली, मेटलर्जी साईडला झालं किंवा प्रोग्रामिंग साईडला झालं, डिझायनिंग साईडला झालं. तर तुमचे फंडामेंटल्स क्लिअर पाहिजेत कुठल्याही गोष्टीचे. ते फंडामेंटल्स क्लिअर झाले, की तुम्ही जिंकू शकता बरोबर. हेल्थ मॅनेजमेंट इज बेसिकली की तुम्ही स्वतःच्या बॉडीला किती वेळ देताय. तुम्ही स्पोर्ट्स खेळा, बॅडमिंटन खेळा, क्रिकेट खेळा किंवा योगा करा, प्राणायाम करा, जिम करा, वॉकिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा. डू व्हॉटएव्हर यू लाइक. सायकलिंग करा. पण 1 ते 1.5 तास डेली दिलंच पाहिजे स्वतःसाठी. त्याच्याने तुमचं आरोग्य चांगलं राहील. आरोग्य चांगलं राहिलं तुम्ही आजारी नाही पडणार. आजारी नाही पडले, की 8 दिवस तुमचे वाया नाही जाणार. 8 दिवस वाया गेले, की 8 दिवस जग पुढे गेले तुमचे. यू आर बॅक. तर आणि बिझनेसमध्ये पण लॉसेस होणार तुम्हाला, की 8 दिवस नाही गेले, की तुमचं पोटेन्शियल कमी होतं थोडं. नोकरीला गेले, की तुमचे लीव्ह कॅन्सल होतात. म्हणजे ती लीव्ह तुम्ही कुठं फिरायसाठी वापरू शकता. आणि ती लीव्ह तुमची सिक लीव्हमध्ये कन्व्हर्ट झाली आज. मग तो लॉसच आहे इनडायरेक्टली तुमचा. त्यासाठी हेल्थ मॅनेजमेंट इज बेस्ट. तुम्ही केलंच पाहिजे. सर्वांनी केलं पाहिजे ते. पण विद्यार्थी दशेत असताना एक आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचं बघतो, की फास्ट फूड खाणं, हं. रात्रीचं जागरण करणं, रात्री 2-3 पर्यंत सोशल मीडियावरती असणं, सकाळी उशिरा उठणं आणि मग कसाबसा तो टाईम मॅनेज करायचा, अभ्यास करायचा आणि कॉलेजला यायचं. मग हे ट्रान्सफॉर्मेशन होणं तसं शक्य आहे का? कारण की ते लाईफ वेगळं असतं कॉलेजचं लाईफ आणि प्रोफेशनल हे वेगळं असतं. बरोबर. प्रोफेशनल लाईफमध्ये तुमच्यावर जबाबदारी येते. एज्युकेशनमध्ये तुमच्यावर जबाबदारी काहीच नाही. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, खायचं, प्यायचं, निवांत राहायचं आहे. पण इकडं असं नाही आहे ना. तुमच्या इथं बर्डन आलं, तुमच्याकडे डेडलाईन्स आहेत. तुमच्याकडं तिकडं वेळेत जाणं आहे, बंधन आहे. नाही गेलं तर तुमचे पैसे कट होणार, पगार कट होणार. त्यामुळे ते ट्रान्झिशन करावंच लागतं. जसं मी आधी म्हटलं, की ज्याला डिसिप्लिन नसेल त्यांनी जॉब करावा. का करावा हे सगळे कारणं आहेत त्यासाठी. टाईम मॅनेजमेंटबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याचदा विद्यार्थी बघतात, की असाइनमेंटची डेडलाईन आहे, पण त्याच्यात 5 दिवसानंतर मग जाऊन सांगणार, की माझी असाइनमेंट राहिली. पण खरं म्हणजे नोकरी करताना किंवा व्यवसाय करताना 5 दिवस अशी काही टाईमलाईन नसते. असं काय नसतं. म्हणजे ती तो शिकण्याची गरज खरं म्हणजे कॉलेजमध्येच आहे. कॉलेजमध्येच करायचं. टाईम हे सगळे हे स्मॉल स्किल सेट आहेत तुमचे. नंतर आपल्याला कळतं असाइनमेंट काय होते, कशासाठी देत होते. एवढं लिखापडीचं काम का होतं? ते जस्ट की तुम्हाला सवय होईल पुढच्या वाटचालीसाठी, की तुम्ही टाईम कसा देताय, काय डेडलाईन्स आहेत, तुम्ही मॅच करताय का नाही करत आहे. आता पी-पी-टीज बनवायला लागतात. आता एआय वापरू शकतो आपण त्यासाठी. ती एआयनी ती पी-पी-टी 2 मिनिटात बनते. तेच तुम्ही जर मॅन्युअली करत बसले तर त्याला 2-4 तास किंवा 8 तास पण जाऊ शकतात. पण आता टेक्नॉलॉजीचा फायदा घेतला पाहिजे आपण. आधी आपण हँड स्केच काढायचो कारची कुठल्या पार्टची डिझाइन करताना. तर आता सॉफ्टवेअर्स आलेत. कॉम्प्युटराइज्ड सॉफ्टवेअर वापरतो. तसं आता हा एआय टूल ॲडिशनल आहे आपल्यासाठी. हा आपला त्याचा कसा फायदा करता येईल आपण ते करायचं.
बरोबर. हेल्थ आणि फिटनेस बद्दल तुम्ही बोलत होतात आणि तुम्ही म्हटलं की खेळायला पाहिजे, स्पोर्ट्स वगैरे असायला पाहिजे. हां, ते बऱ्याच विद्यार्थ्यांना आवड असते आणि ते खेळतात पण. पण आता तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही विद्यार्थी दशेत असताना तर खेळत होताच. राईट. पण ते कुठेतरी कंटिन्यू पण करता येतं का? कारण व्यवसाय चालू असताना तर खेळणं वगैरे काही शक्य नाही. मी तेच सांगितलं, टाईम मॅनेजमेंट तुम्ही करा, तुम्हाला सगळंच शक्य आहे. आता आम्ही दर थर्सडेला खेळतो. आमचा ग्रुप पण आहे चांगला, सगळे उद्योजक येतात त्याच्यात. तर एक चांगली बॉन्डिंग निर्माण झाली. एक ग्रुप क्रिएट झाला आमचा. नेटवर्किंग पण झालंय त्याच्यामुळे. तर फायदेच फायदे, नुकसान काही नाहीये त्याच्यात. आणि स्पोर्ट्समुळे तुमची बॉडी फिट राहते. तुमचं उठणं-बसणं, खाली वाकणं सगळ्या गोष्टी होतात म्हणजे स्पोर्ट्समुळे. तर एक टीम स्पोर्ट्स मॅनेजमेंट पण होते. टीम मॅनेजमेंट लीडरशिप होते. स्किल डेव्हलप होते. लीडरशिप स्किल डेव्हलप होती किंवा कुठला कॅप्टन असेल त्याच्या अंडर आपण कसं खेळायचं किंवा त्याचं ऐकायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. त्या गोष्टी ऐकणं पण इम्पोर्टंट आहे. हां, ते पण आहे. कारण हं. की मीच फक्त सांगेल असं नाही. म्हणजे हं, लीडरशिप स्किल पाहिजेच आहे. हं. परंतु कधी-कधी फॉलो करणं हे फॉलो पण पण तितकंच गरजेचं असतं. खरं आहे. आता विद्यार्थ्यांना एक नॉर्मली एक भीती असते, की जर का मी उद्योजक झालोच, मनात वाटतं की मला व्हायला पाहिजे. पण झालोच तर मग माझा दिवसभर मला कदाचित फोन कॉल्स अटेंड करावे लागतील, कस्टमरशी खूप काही बोलावं लागेल. तर असं काही असतं का? आणि किती किती वेळ तुम्हाला फोनवरती द्यावा लागतो? फोन कॉल्स म्हणजे साधारण एक 40-50 किती कॉल येतात दिवसातले? मला अप्रॉक्स 400 ते 500 कॉल्स डेली. नाही परत एकदा सांगा. 400 म्हणालात तुम्ही. 400 मिनिमम येतात. 400 कॉल्स येस, एका दिवसात. येस. पण हे पॉसिबल आहे का म्हणजे? पॉसिबल. पण मग त्यांना उत्तर तसं त्या पद्धतीने त्याच वेळेस मिळतं. त्याच वेळी द्यावं पण लागतं. नाहीतर तो परत-परत फॉलोअप घेत राहणार तुमचा. ते कॉलची संख्या वाढत जाते. थांबत नाही. आता कामाच्या टायमिंगला आपण काम केलंच पाहिजे. आता माझा मेजर रेट्स देणे किंवा पर्चेस करणे, फॉलोअप घेणे कुठल्या गोष्टीचा त्याच्यात वेळ जातो न्यू डेव्हलपमेंटमध्ये. तर फोन कॉल्स येतातच. कुठलाही बिझनेसमॅन असेल त्याला मेजरली मिनिमम 100 एक कॉल तरी असतात. मिनिमम कुठनं कुणालाही. आता माझा ट्रेडिंग व्यवसाय तर नवीन कस्टमर येणार, तो इन्क्वायरी करणार, "हे ग्रेड आहे का तुमच्याकडं? काय अवेलेबिलिटी आहे?" जे जुने कस्टमर आहेत ते मला कॉल नाही करत. ते आमच्या टीमला करतात. जो नवीन कस्टमर आहे त्याला डेव्हलप करायचं, त्याला काय पाहिजे त्याची रिक्वायरमेंट समजून घ्यायची. त्यासाठी मग हे कॉल्स भरपूर निगोशिएशन होतात. ऑर्डर कुठे जाऊन फायनल होते. एका कॉलवरती काम कधीच होत नाही कुणाचंच. बरोबर. फॉलोअप हा पण लागतोच. तेवढाच लागतो. हं. मग आता हे सगळं करत असताना जर 400-500 कॉल दिवसातले आहेत, म्हणजे फॅमिली लाईफ पण बॅलन्स करायचं आहे आता. बरोबर. कारण की घरी पण वेळ द्यायचा आहे, प्रोफेशनली पण आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे, कस्टमरला वेळ द्यायचा आहे, व्यवसायाला वेळ द्यायचा आहे. तुम्ही सगळं बॅलन्स कसं काय करतात? आता मी 9च्या आधी तर सकाळी 9च्या आधी कोणाचाच फोन नाही उचलत. म्हणजे कस्टमरचा. मित्र असेल, फॅमिली असेल, कुठलाही कुणी असेल त्यांचा उचलतो. कामाचे फोन 9च्या आधी नाही. तो एक वर्क लाईफ बॅलन्सचा पार्ट आहे. आणि रात्री समजा 8च्या नंतर पण नाही. कितीही कुणाला अर्जन्सी असेल त्यांनी आधी फोन करायचा. मग काय होतं एक कल्चर डेव्हलप होतं. तुम्ही आता रात्री कोणाचा 12 वाजता फोन घ्यायला लागले, तर तो तुम्हाला कधीही त्रास देणार. तो परत 12 वाजता फोन करणार. करणार ना, 100% करणार. त्याला माहिती आहे ना, फोन केले की उत्तर लगेच भेटतं. त्याला गरज आहे उत्तराची. तर मग एक आपण मर्यादा ठेवली पाहिजे, की बाबा इतक्या वेळपर्यंत तुम्ही कॉल करा. ह्याच्या पुढेच मी कॉल उचलणार. उचलणार नाही पुढच्या वेळी त्याला कळतं बाबा हा 8 नंतर उचलत नाही, 9च्या आधी काही उचलत नाही. आणि ते वर्किंग अवर्स आहेत जनरली. 9च्या नंतर उचललाच पाहिजे. बरोबर. हां आणि 8च्या नंतर नाही उचलला पाहिजे. फारच एकदम अर्जन्सी असेल तर घ्या तुम्ही. तुम्हाला आता तुमची अर्जन्सी माहिती असते. तुमचा कस्टमर तुम्हाला माहिती आहे. तर यू शुड नो व्हॉट टू डू इन दॅट पोझिशन आणि ते कळतं. म्हणजे थोडक्यामध्ये कल्चर सेट करून देणं ते पण गरजेचं आहे. गरजेचं आहे. जर का आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स करायचा असेल, तर ते हं. कल्चर सेट करणं घरी पण आणि व्यवसायात पण व्यवसायात दोन्हीकडे ते पण कल्चर सेट करणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. आता मी थर्सडेजला मी फिरतो म्हणजे फिरतो. 6 दिवस काम करतो म्हणजे करतो. त्यात काय हेच नाही. पण मग 6 दिवस पूर्ण डेडिकेशननी 1 दिवस पूर्ण आराम करायचा. व्हॉटएव्हर ॲक्टिव्हिटी प्लॅन आहे माझा, तो आदल्या दिवशी माझा प्लॅन झालेला असतो. उद्या काय करायचं? आता पेमेंट्स पण असतात आमचे. कुणाला कधी काय पेमेंट केलंय, मी लिहून ठेवत असतो सगळे. आणि मला पण लक्षात नाही राहत. तर रायटिंग इज द बेस्ट थिंग, की तुम्ही लिहून ठेवू शकता, की उद्याचं काय. ते मी जस्ट या वर्षापासून चालू केलं तर आणि माझ्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये भरपूर फरक पडलाय. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहणं शक्यच नाही कुणाला. आता पेमेंट आणि फायनान्शियल तुम्ही आत्ता काही हं, टर्म्स वापरल्या. बरोबर. तर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना किंवा कुठलंही एक शिक्षण घेत असताना कॉमर्सचं नॉलेज असणं कितपत गरजेचं आहे? आता तुम्ही कधी दुकानात जाता, लहानपणी किंवा मोठ्यापणी ₹100 ची वस्तू दिली तुम्हाला घेऊन आले. तेव्हा तुम्ही कॉमर्सचंच नॉलेज झालं ना तुम्हाला.
हा, देवाणघेवाण पैशाची. देवाणघेवाण तेच आहे जीवनात, देवाणघेवाणच आहे. फक्त आता टॅक्सचे लॉज आहेत किंवा काय ते तर तुम्ही उद्योजक होता तर तुम्हाला शिकावंच लागणार आहे. जेवढं तुम्ही शिकताल तेवढा तुमचा फायदा आहे. पण ते शिकणं गरजेचं आहे. शिकणं गरजेचं आहे. नाही शिकलं तर तुमचं नुकसान आहे. तुम्हाला तुमचा फायदाच करायचा तर तुम्हाला शिकावंच आहे. नाही शिकले तर तुमचं नुकसान आहे. कुठे टॅक्स वाचतो आपला, बरोबर. काय स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटचे, कुठं काय आपले आता लोनच्या संदर्भात बघा, जर तुम्ही होम लोन जर तुमचं असेल, तुम्ही 1,25,000 तुम्ही इंटरेस्ट पार्टमध्ये घेऊ शकता. तुमची LICs किंवा पॉलिसी असेल तर ते पण वजा होतात. तेच तुमची CC असेल किंवा कॅश क्रेडिट म्हणतो, OD असतं, बिझनेस लोन असतं. त्याचा पूर्ण सेट ऑफ लोनचा व्याजाचा सेट ऑफ तुम्ही घेऊ शकता. तर मी तर माझ्या केसमध्ये तसंच केलं, की होम लोन मी कमी करून टाकणार आणि CC वाढवू शकतो मी, कारण त्याचा पूर्ण सेट ऑफ घेऊ शकतो. हा एक जस्ट एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. असे भरपूर ट्रिक्स अँड टिप्स आहेत. पण ते शिकावं लागतात तुम्हाला. आता YouTubeवरती कुठला कोर्स तुम्ही बघत असाल किंवा कोण टिप्स देतं. आता अजून एक टिप अशी होती मध्ये, की लग्नात तुम्हाला जे गिफ्ट आले, जे कोणी कॅश वगैरे देतं किंवा गिफ्ट देतं, तुम्ही ते बँकेत डिपॉझिट करू शकता विदाऊट टॅक्स. अच्छा. हां. हे पण मला नव्हतं माहिती. तेव्हा जस्ट Instagramवरती स्क्रोल करताना ती रील दिसली मला. मी बघितली ती. ते कळालं. पण आपल्याला सगळ्यांकडनं मेन म्हणजे काय घ्यायचं ते आपल्याला माहिती पाहिजे. कुणाकडून काय घ्यायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं ते तुमच्या मनाला कळायला पाहिजे. बरोबर, बरोबर. हं. व्यवसाय करत असताना असं कधी काही घडलंय का, की तुम्ही तुमचं मटेरियल तर व्यवस्थित दिलंय. बरोबर अगदी जे करेक्ट जे कस्टमरला पाहिजे. बरोबर. पण कस्टमर म्हणतो नाही मला वेगळंच काहीतरी पाहिजे किंवा हं. क्लॅशिंग आपण जसं म्हणतो, की बरोबर. मी देतो ते बरोबर, पण कस्टमर म्हणतो ते नाही. वेगळंच काहीतरी पाहिजे. असं कधी काय घडलंय का? आता जस्ट काल परवाचीच घटना आहे ती. मी एक ग्रेडचं मटेरियल दिलं कस्टमरला आणि ते मटेरियल ओके होतं, पॅकेट होतं, कलर कोडिंग झालं होतं माझ्या इथे. सगळ्या गोष्टी ओके होत्या. मिल TC मॅच होता त्याचा. कस्टमरला मी सबमिट केलं, सगळं दिलं आणि एंड कस्टमरला रेप्युटेड कंपनी आपल्या इंडियाची ऑटोमोबाईल कंपनी. तर बरं. त्यांना त्यांनी दिलं. त्यांनी थर्ड पार्टी त्यांच्या इथे टेस्ट केलं आणि सगळे पॅरामीटर्स ओके होते. मायक्रो अलाय एलिमेंट असतात एक. त्याच्यात ते एक्सीड नव्हते माझे. आता तो फिरकी घेत असेल का काय करत असेल माहीत नाही. क्वालिटी जो पर्सन आहे त्या कंपनीचा, आमच्या कस्टमरची, त्यांना तेवढं नॉलेज नव्हतं. आता मी सगळे पॅरामीटर्स चेक केले. केमिकल ओके होतं. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ओके होत्या त्याच्या. मग मी त्यांनी कॉन्फरन्सवर घेतले. ते आमचा कस्टमर चिडला पहिलं, "तुम्ही चुकीचं मटेरियल सप्लाय." म्हटलं, "सर तुम्ही जे काही टेस्ट केलंय त्याचा रिपोर्ट द्या मला. नंतर विल अॅनलाइज अँड टॉक अबाउट इट." त्यांनी पाठवलं, मी बघितलं सगळं ओके. त्याच्यात क्रायटेरिया मिनिममचा नव्हता, मॅक्सिममचा क्रायटेरिया. तर माझं मटेरियल ओके होत होतं. क्रायटेरियात बसतंय म्हणजे ते ओके आहे ना. अगदी, अगदी. जनरल थंब रूल येतो. मग ते बसलं, त्यांना पटलं, मग ते कळलं. त्यानंतर ही गोष्ट सॉल्व्ह झाली. म्हणजे असेही किस्से असतात, की आपण एखाद्याला तुम्हाला त्रास द्यायचा तो देणारच. हां. जर त्याचा काही डिस्प्यूट असेल त्यांच्यासोबत, माईट बी. पण त्याच्या त्रासामुळे मला त्रास होणार होता. कारण ते डेबिट येणार होतं. पण ते सॉल्व्ह झालं. कारण मला त्या गोष्टीचं नॉलेज होतं. म्हणजे इथे कुठेतरी ते निगोशिएशन स्किलचा उपयोग झाला. MIT OE मध्ये शिकण्याचा फायदा झाला. छान. म्हणजे आपण आज बऱ्याच काही गोष्टींबद्दल बोललो, की येस. स्किल्स कुठले पाहिजे किंवा चॅलेंजेस कुठले येतात. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सबद्दल आपण बोललो. बरोबर. वर्क लाईफ बॅलन्सबद्दल बोललो आणि ओव्हरऑल तुमची जी काही प्रगती आहे खरोखर म्हणजे कौतुकास्पद आहे. येस. कारण की या वयामध्ये म्हणजे वयाच्या 30च्या आतमध्ये इथपर्यंत यश मिळवणं आणि आज तुम्ही विचार करताय, की तुम्ही जागतिक लेव्हलला त्या व्यवसायाला घेऊन जायचंय. बरोबर. तर खूप छान वाटलं म्हणजे गप्पा गोष्टी करून. आणि हा प्रवास तुमचा उद्योगाचा हा अजून वाढावा अशी MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणेकडून भरभरून शुभेच्छा तुम्हाला आहेत. आणि यानंतर देखील तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहालच येस. ही मला नक्की. खात्री आहे. 100%. कारण की दरवर्षी तुम्ही येतात कॉलेजमध्ये आणि विद्यार्थ्यांना स्पेशली ऑटो स्पोर्ट्स क्लबचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करतात. तर हे मार्गदर्शन असंच नक्कीच पुढे विद्यार्थ्यांना मिळत राहणारच आहे. अशी मी नक्कीच मला विश्वास आहे. आणि याचबरोबर पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आजचं हे पॉडकास्ट मी इथे थांबवतो. मला खात्री आहे की आज या पॉडकास्टच्या निमित्ताने असा एक आपण व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला आहे की जे सेकंड लेव्हल एंटरप्रेन्युअर्स आहे, परंतु त्याचबरोबर त्यांनी केवळ आपला वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नाही नेला, तर त्याला एक्सपोनेन्शियली ग्रो केला, मोठा केला आणि स्वतःचा देखील एक विकास, सर्वांगीण विकास केला. कौस्तुभ सर, तुम्ही आलात या पॉडकास्टमध्ये. तुमचे पुन्हा एकदा अनेक धन्यवाद. थँक्यू.